ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा, परमविरागी संत श्री वामन भाऊ महाराज या संत द्वयांचा संयुक्त पुण्यतिथी महोत्सव आपल्या ह्या बदनापूर नजीकच्या कंडारी गावी सलग 28व्या वर्षी संपन्न होत असताना त्यातली आजची ही उपांत्य दिवसाची नाम जागराची कीर्तन सेवा या उत्सवाचे मार्गदर्शक संयोजक लक्ष्मण महाराज कराड, त्यानंतर बळीराम महाराज ढाकणे या मार्गदर्शकांनी अनेक संपर्कातून आमचे रामायणाचार्य आणि महाराष्ट्रातील प्रथित यशिवा कीर्तनकार सोमनाथ महाराज कराळे असतील, आमचे अण्णा असतील, या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत आणून सोपवलेली आहे. गुणीजन, गायक, वादक या सगळ्यांच्या सोबतीने हळूहळू येणाऱ्या आपल्या सर्व श्रोत्यांच्या सहकार्याने आपल्याला पार पाडायची आहे. विठ्ठला तुम्ही हळूहळू आले तरी मी वेळेत जाणार आहे. संतांचा पुण्यतिथी उत्सव आहे. पुण्यस्मरण तर श्राद्धाला पण म्हणण्याची सध्या रीत आलेली आहे. हे डालडा खाऊन तूप खाल्ल्याचा आव आणण्यासारखा आहे. पुण्यस्मरण शब्द इतका हलका नाही आहे. ज्याचं स्मरण झाल्यानंतर पुण्य करण्याचं स्फुरण होतं त्याचं पुण्यस्मरण आहे. विठ्ठला त्याची आठवण केल्यावर आपल्याला जे करावंसं वाटतं त्याने जे मिळणार आहे ते पुण्य आहे असं ज्याचं असेल त्याचंच पुण्यस्मरण आहे. लॉकडाऊन नंतर तर सकाळ कोणाचीच खाली नाही आहे. हे 2 वर्ष पुण्यस्मरणाचीच उत्सव झालेत आणि उत्सवापेक्षा अधिक मेहनतीने लोकांनी ती केली सुद्धा. पण पुण्यस्मरण कोणाचं असतं? मला असं वाटतं ज्यांनी स्वतः पुण्य केलंय त्याचं नव्हे, जो पुण्यच करतो त्याचंही नव्हे, पुण्याचा मार्ग लोकांना मोकळा करून सांगतो पुण्यस्मरण त्याचं आहे. संत वामन बाबा, संत वामन भाऊ महाराजांचा पुण्यस्मरण उत्सव का? वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा धर्म केला, वाढता हा संसाराच्या नावे शून्य घालोनिया हा पुण्य धर्म वाढता केला. केवढं अगाध सामर्थ्य आणि कार्याप्रतीचा दृढ भाव असेल त्यांना आयुष्यभर जे करायचं होतं ते त्यांनी केलं. पण त्यांच्या आठवणीत सुद्धा लोक तेच करतात जे त्यांना करायचं होतं. विठ्ठला आमच्याकडे एखादा बेवडा जर मेला तर त्याच्या वर्षश्राद्धाला त्यांची संध्याकाळी पार्टी असते. हेची आम्हा करणे काम. कारण आयुष्यभर तेच केलंय. त्यांची आठवण झाल्यावर, त्यांचं स्मरण झाल्यावर तरी दुसरं काय होणार आहे? आपण कंडारी ग्रामस्थ अत्यंत भाग्यवान आहात की या संत द्वयाचा, ज्यांना आवडीने आपण भाऊ बाबा म्हणतो, त्यांचा हा पुण्यतिथी उत्सव संपन्न होतोय. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वलयाने इथल्या जगण्याला थोडंसं निराळं ठेवलंय. रोजगार नाही म्हणून यूपीचा भैया महाराष्ट्रात येऊ शकतो, पण किती उपवास पडले तरी महाराष्ट्राचा मराठी यूपीत जगू शकत नाही. त्यांची घरं छोटी आहेत पण त्या घरांना कंपाऊंडचे कठडे ते एक पुरुषापेक्षा उंच आहेत. तुम्ही जाऊन पहा. मग घरं जर छोटी आहेत तर त्याच्या कंपाऊंडच्या भिंती एवढ्या उंच का?
कारण कोण कधी लुबाडणारा लुटारू येईल आणि सगळं घेऊन जाईल याचा पत्ता नाही. त्यामुळे UP साईडला, बिहार साईडला घरापेक्षा कंपाऊंडवर खर्च अधिक आहे. आणि घरं महाराष्ट्रातली अशी आहेत की त्यांना कंपाऊंडच नाही आहे. हे कशाचं द्योतक आहे ते अभ्यासा. विठ्ठला 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 विठ्ठला. सौजन्य, शालीनता या सगळ्या बाबी इथल्या माणसांच्या सहज बनल्या. हा संत प्रकृतीचा आमच्यावर असलेला प्रभाव आहे. आजही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता पाहता, ज्या परिसरात एखादा संत झालाय आणि त्या संताच्या सानिध्यातली माणसं भेटतात तेव्हा ती निराळी असतात. असतो सप्तात सगळीकडे, पण त्यांचे चेहरेच आपल्याला सांगतात की जणू आपल्याला आता हे आपल्याला असा अभंग ऐकवतात, जेथे कीर्तन करावे. पण साधूच्या सानिध्यातली माणसं असली की त्यांच्या चेहऱ्यावर प्रमाण दिसतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मला वाटतं हे आध्यात्मिक क्षेत्रातले बागायती जिरायती समजावे. विठ्ठला तो जो ओलावा आहे तो ओलावा साधू पुरुषाच्या प्रभावाशिवाय नाही. लक्षात ठेवा, स्ट्रॉबेरीची लागवड सगळीकडे करता येते, पण ती वाढायला क्लायमेट महाबळेश्वरचंच लागतं. त्यामुळे आपण सर्वजण त्या संतांची आपल्या परमार्थावर कृपा व्हावी आणि जेणेकरून आपलं जीवन समाधानी व्हावं, सुखसंपन्न व्हावं, आनंदाने युक्त व्हावं आणि आपल्या जगण्यावर आपण तृप्त व्हावं. यासाठी ज्यांची शरणागती पत्करायची आहे त्यांचा उत्सव आपण अत्यंत श्रद्धेने करत आहात, अत्यंत सद्भावाने करत आहात. इतकी गोड गंधर्व सभा तुम्ही इथं आणून ठेवली आहे. कंडारीवर दरोडा पडू शकतो. विठ्ठल चांगली वक्ते मंडळी इथं आली पाहिजेत. त्यांनी समाजाला चांगलं प्रबोधन केलं पाहिजे. आपल्याला त्यातून आनंद मिळाला पाहिजे. या उदात सत्य आहे. विठ्ठला मी काय नुसता अभंग सोडवणारा महाराज नाही आहे. तेव्हा ह्या सगळ्याचा आपला जो अट्टहास आहे, त्यामुळं माझे मुंबईहून इथे येण्याचे श्रम नष्ट झाले. तुमच्या सद्भावना हळूहळू नष्ट झाली, तुम्ही एकदम नाही आले. विठ्ठला ब्राह्मणी व्यासपीठाचा नियम आहे, वक्ता गादीवर यायच्या आधी सगळे श्रोते उपलब्ध झालेली असली पाहिजेत. काहींचं बजेट ठरलेलं असतं, चाल झाल्यावर जाऊ. काय वाटचाल आहे. विठ्ठला त्यांचा पॅकेज रिचार्ज छोटा असतो. ते चाल असताना येत नाहीत आणि भैरवीला थांबत नाहीत. चपला यांच्याचमुळं जातात. विठ्ठला आपल्या महाराष्ट्राचं आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ आणि सुखकर आहे. त्याला या संतांची कृपा आहे. अगदी सोपं सांगायचं तर असं आहे, महाराष्ट्राचं आध्यात्मिक आरोग्य नीट राहायला 3 गोष्टी कारण आहेत. एक, महाराष्ट्राला मिळालेला वड वारकरी शिक्षण संस्था. सद्गुरू जोग महाराजांनी ही क्रांती केली आणि त्या क्रांतीने त्यांनी क्रांती केली म्हणून तर जगन्नाथ महाराज पाटील कीर्तन करतोय. नाही तर माझं आडनाव कर लागत होतं. विठ्ठला ही सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. आणि जोग महाराजांनी कृपा केली म्हणून तर अगदी सामान्यातला कुठलाही माणूस असो तो व्यासपीठावर उभा राहू शकतो. माझं लग्न झालेलं आहे तरी मी कीर्तन करू शकतो. ही पण जोग महाराजांचीच कृपा आहे ना. विठ्ठला नाही तर मग फक्त ब्रह्मचारी संन्यासीच असते की नाही इथं. काय ना, जोग महाराजांनी हा मार्ग सर्वांसाठी खुला केलाय. त्यामुळे आपल्यावर वडाचे उपकार आहेत. आपल्यावर वडाचे उपकार आहेत, तसे आपल्यावर फडाचेही उपकार आहेत. मग अगदी जुन्यात पहा, वास्कर फड असेल, काल कान्होबा महाराज येऊन केले. देहूकर फड आहे. फडकरी या विषयावर माणसं सहज काहीही बोलून जातात, परंतु पंढरपुरात जाऊन त्या फडकऱ्यांच्या सेवा आपण डोळे भरून बघा. लॉकडाऊनमध्ये
एक जण कीर्तन करायला आणि एक जण समोर, घरातले 2 जण मिळून सगळं बंद असताना त्यांनी दशमी, एकादशी, द्वादशी ह्या कीर्तन सेवा अबाधित ठेवल्या. आपल्याकडे उठसूट एकमेकाला जीभ उचलून बोलायची सवय लागली आहे, त्याने आपण एकमेकांचं नुकसान करतोय. ही जबाबदारी आहे की आपल्यातल्या चांगल्या बाजू समाजाभिमुख केल्या पाहिजेत. अजून कीर्तनकार पाकिटावर बोलतात, अरे मुंबईला नवऱ्याचा बूट चोरल्यावर 20,000 देतात. विठ्ठला काय घेऊन बसलेत तुम्ही? मानधन कोण खातो पैशाला? सगळं तुमच्याकडे असेल, पण धर्म जर जागा झाला नाही ना, तर काश्मीरी पंडितांचे सगळे बंगले असून उपयोगाला आले नाहीत. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानी घुसले तेव्हा त्यांनी 2च सूचना केल्या, तुमचे पैसे आणि स्त्रिया इथंच ठेवून तुम्ही निघून जा. धर्मभावना, धर्मधारणा तुमच्यात टिकलीच पाहिजे, नाही तर तुम्ही जलील व्हाल, तुमची खैर नाही. विठ्ठला हे असं अर्धच राहू द्या. गुलाबराव महाराजांना एकाने विचारलं, गुरुनी कसं बोलावं, शिष्याशी गुरुनी कसं बोलावं? गुलाबराव महाराज म्हणाले, अर्ध कळलं पाहिजे, अर्ध नाही कळलं पाहिजे. विठ्ठला ही धर्मभावना सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे फडांनी सेवा सांभाळल्यात आणि फडाचे किती उपकार आहेत महाराज. मी तर म्हणतो वारकरी संप्रदायाने आपलं अस्तित्व प्रतिकूल काळात जपलं ते फडांच्याच माध्यमातून. जगद्गुरु तुकोबारायांपासून ते अगदी सद्गुरु जोग महाराजांपर्यंत मधला जो कालावधी होता तो तर फडांनी सांभाळला ना. त्या फडांचे आपल्यावर ऋण आहेत. किंबहुना संप्रदायामुळे फड या शब्दालाही वेगळं मूल्य आलं. हा फड शब्द पण फार हिंडला इकडं तिकडं. तो फड शब्द नारायणगावला गेला तर तमाशा झाला, हा फड कोल्हापूरला गेला तर कुस्त्या झाल्या, आणि तो फड पंढरपूरला आल्यावरच भजन झालं. विठ्ठला 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 विठ्ठला. फड महत्वाचं. गरुड येतो त्या गरुड येतो फडतकारे. आमच्यावर वडाचे उपकार आहेत म्हणजे वारकरी शिक्षण संस्था, आमच्यावर फडांचे उपकार आहेत भजनी परंपरा सांभाळल्या. तसा तिसरा उपकार आमच्यावर आहे तो गडांचा. ध्यानात राहील, पहिला उपकार वडाचा, दुसरा उपकार फडाचा आणि तिसरा उपकार गडाचा. विठ्ठला मग तो अगदी आरंभापासून नारायणगड असेल, भगवानगड असेल, तारकेश्वरगड असेल, निरनिराळ्या गडांनी आपल्या बांधलेल्या गावांमध्ये भजनी क्रांती केली, जनप्रबोधन केलं आणि लोक भजन मार्गाला आणून घातली ना. तुम्ही विचार करा, जर भगवान बाबा नसते तर आता तुम्ही इथं कीर्तनाला असते ना आम्ही आलो असतो. आमच्या कोकणात असेच एक खरे आमचे गडकरी म्हणायला लागतील, सावळाराम महाराज. नाही तर आमच्या लोकांचा आणि कीर्तनांचा संबंधच नाही. घाटावरचे 10 आणि कोकणातला 1 माळकरी गुणोत्तर प्रमाणाला बरोबर. पुराव्याने बोलतो. भूगोलात आम्हाला वाक्य असायचं, कोकणातील माणसाचा आहार भात व मासे. मग आम्ही इकडं कसे? त्या सावळाराम महाराजांची आणि रामदास बाबा मनसुखांची भेट झाली मुंबई बोरीबंदरला. त्याने विचारलं, का तुम्ही मुंबईत एकदम धोतर, नेहरू टोपी, मोठा गंध, काय नाव तुमचं? म्हणे सावळाराम म्हात्रे. त्याला म्हात्रे म्हणजे, कारण म्हात्रे वैश्यवाण्यातही राहतात, IBN लोकमतवाले महेश म्हात्रे. मग तुम्ही कोण? ते मला मी आगरी. रामदास बाबा मनसुख तेव्हा सावळाराम महाराजांना म्हणाले, ते म्हणाले आगरी आणि माळकरी शक्यच नाही म्हणे. का? आगरी माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी. म्हणजे आज वाघाचं कीर्तन चालू आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पण सावळाराम महाराजांनी एवढे प्रयत्न घेतले, एवढी मेहनत केली आणि मुंबईमध्ये धवल क्रांती घडवून आणली. हरिभजने हे धवळिले जग, सुखविला लाग कळी काळाचा. मग या सगळ्यांचे आमच्यावर ऋण आहेत, आमच्यावर उपकार आहेत आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. ती जाणीव कशी व्यक्त करावी याची जाणीव आहे, म्हणून आपण हा उत्सव करत आहात. जागराच्या दिवसाला मी बोलायला उभा आहे. वरकर्णीन प्रथम दर्शनी अभंग संतपर आहे आणि लोकांच्या काही अपेक्षा असतात. कीर्तन रेडिओवर चालू झालं का? विठ्ठला
परमार्थात थोडी पण चिडबीड चालत नाही हां, त्याच्यामुळं थांबावं लागतं. डीजेत काही डोक्यातून जायलच, त्याच्यात काय अडचण येणार आहे. डीजे विठाला विठ्ठल विठ्ठल. साधारण अपेक्षा असते की शेवटच्या दिवशी काहीतरी मागणं मागावं. आणि या अभंगाचं तर प्रथमदर्शनी रूप संतपर दिसतंय. तुम्हाला तो अभंग संतपर दिसतो, पण मला तुकोबाराय सांगतात, अरे बाबा तू तरी सांग की याच्यात मला काही मागायचं आहे. विठ्ठला हा अभंग मागणी पर नाही, या अभंगातलं प्रत्येक चरण मागणी पर आहे. कसं मी सांगेन, फक्त ती मागणी ज्यांच्याकडे मागतात त्या संताविषयी तुकोबारायांच्या मनात एक वेगळ्या भावना आहेत. या अभंगातून महाराजांनी संतांशी संवाद केलेला आहे. ते संतांशी बोलतायत. बोलताना त्यांचं महात्म्य प्रगट स्वरूपाने सांगतात आणि आपल्या इच्छा अप्रगट स्वरूपात ठेवतायत. त्यांचं महात्म्य प्रगट स्वरूपात आणि इच्छा मात्र अप्रगट स्वरूपात. काही वेळेला जेव्हा मांडणी असते त्या काही गोष्टी प्रगट असतात, पण त्यात काही गोष्टी अप्रगट असतात. त्या व्यक्तच करायच्या नसतात, त्या शब्दात सांगायच्या नाही, पण अर्थात प्रगट होत असतात. म्हणजे बदल झाला फीडबॅकमध्ये. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ या अभंगातलं वर्णन कोणाचं आहे? ज्ञानोबारायांचं आहे. अख्ख्या अभंगात ज्ञानोबारायांचं नाव आहे. कौसा शोधा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाचे म्हणजे कोणाची आहे? नाव नाही. अंगी ऐसे बळ रेडा बोले, पण अंग कोणाचं? उल्लेख नाही. करील ते काय नोहे महाराज, कोणते महाराज? उल्लेख नाही. जयाने घातली मुक्तीची गावांदी, जयाने म्हणजे कोणी? उल्लेख नाही. मिळविली मांदी वैष्णवांची, वैष्णव गोळा झाले, पण केले कोणी? उल्लेख नाही. तुका म्हणे तेथे, तेथे म्हणजे कोठे? गुगल मॅपला टाकणार काय? सगळं वर्णन माऊलीचं आहे, माऊलीचाच उल्लेख नाही. विठाला विठाला. तसं या अभंगात संतांचं महात्म्य प्रगट आहे, पण त्या महात्म्याचं वर्णन करता करता तुकोबारायांनी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सुप्त आणि गुप्त ठेवल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब, तुकोबाराय या अभंगातून संत महात्म्यांचं येणं आणि त्यांचा आपल्या जगाशी असलेला संबंध काय, तो संबंध या अभंगातून व्यक्त करतायत. लक्षात घ्या, संत म्हटल्यानंतर त्यांच्याविषयी बोलताना त्यांचे संबंध ज्यांच्याशी आहेत त्या रीतीची वर्णनं अभंगात पाहायला मिळतील. संतांचे संबंध ज्यांच्याशी आहेत वर्णनं तशी आहेत. उदाहरणार्थ, संतांचा संबंध जेव्हा स्वतःशीच असतो तेव्हा त्यांची वर्णनं निराळी असतात. संतांचा संबंध जेव्हा देवाशी असतो तेव्हा त्यांची वर्णनं निराळी असतात. आणि संतांचा संबंध जेव्हा जगाशी असतो तेव्हा त्यांची वर्णनं निराळी असतात. विठाला संतांचा संबंध जेव्हा स्वतःशी असतो तेव्हा त्यांची वर्णनं काय आहेत? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मी काय करणार आहे? मी मागं काय केलंय? मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुखे पिडिले निववू त्या, गरजो हरीचे पवाडे. मी माझ्या बाबतीतलं काय वर्णन करेन तो हा विस्तार आहे. संतांचं देवाच्या बाबतीतलं काय जीवन आहे, देवाच्या बाबतीतल्या त्यांच्या भावना काय, त्यावेळेला संतपर अभंग तशा वळणाचे असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. वर्णन आहे संतांचंच. घेईन मी जन्म हेही वर्णन संताचंच आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, हेही वर्णन संतांचंच आहे. पण ते संतांचं देवाच्या संबंधाने आहे, हे वर्णन संतांच्या स्वतःच्या संबंधाने आहे. मी आज आपल्या पुढे अभंग गायलाय ते संतांचं वर्णन जगाच्या संबंधाने आहे. विठाला मुळात संत आणि जग याचा विचार करताना जगातले लोकच तीन प्रकारचे आहेत. एक जगातला जीव आहे, जगातला देव आहे आणि जगातले संत आहेत. हे तिघे पण तीन मूर्ती स्वरूपाने आहेत बरं का. जीव आहे कर्ममूर्ती,
त्याच्या कर्मामुळं त्याला यावं लागतं. देव आहे धर्ममूर्ती आणि संत आहेत ब्रह्ममूर्ती. या तिघांच्या आगमनाची कारणं आपण जर शोधाल तर ती एकसारखी पाहायला मिळतील आद्य अक्षराने. जीव येतो त्याला कारण कर्म, देव येतो त्याला कारण कर्तव्य आणि संत येतात त्याला कारण करुणा. विठ्ठला 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 विठ्ठला. लक्षात राहतील. जीवाच्या येण्याचं कारण काय? बोला. तुम्ही बोला नाही तर मी समजेन. माझं कर्म. एवढं सांगून ध्यानात नाही ठेवलं तर मग दुसरं काय? जीव येतो का उत्तर द्यायला जीवाच्या जीवावर येतं. जीवाच्या येण्याचं कारण कर्म. अगा कर्मी जय उरावे तै ती सुखदुःख. एक जण पक्का वैतागला जगण्याला, जीव द्यायचं ठरवलं होतं. आता देवानी याला दिलाय, तू कशाला आणखी देतो? तुकाराम महाराजांची आत्महत्या विरोधी फार छान प्रमाण आहेत. खरं तर सरकारने वायफळ खर्च करण्यापेक्षा गाथा छान प्रकाशित करून लोकांपर्यंत न्यावा. तुमचे लोक काय कामं करतात या बाबतीत? 6 महिन्यापूर्वी पेपरात बातमी होती, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू सेवनाने मृत्यू. विठ्ठला 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 विठ्ठला. काय करावं आता या योजनेला? मेला कोण? अधिकारी. कशाने मेला? दारू पिण्याने. कशाचा अधिकारी होता? व्यसनमुक्ती केंद्राचा अधिकारी. अति दारू पिण्याने मेला. काय कठीण आहे हो. अपघात झाला. आमचे ते नामदेव महाराज घोलप गेले मुंबईचे. पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातल्या लोकांनी अति मदिरा सेवन केलं आणि त्यांना धडकवलं. म्हणजे लोकांनी पिऊ नये हे सांगण्यासाठी फिरणाऱ्यांनी पिऊन आणि एका वारकऱ्याला उडवलं रस्त्यात. मला म्हणायचं काय, तुम्ही हा वायफळ खर्च करण्यापेक्षा गाथा ज्ञानेश्वरी जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, लोकांपर्यंत पोहोचवा. त्यानेच काय मिळेल तो चांगला मार्ग असेल हे लक्षात घ्या. आत्महत्या थांबवायची आहेत ना, तुकोबारायचं प्रमाण आहे. न लगे द्यावा जीव सहजची जाणार. जाणार आहे, तू कशाला देतो? पक्का कंटाळा. इतका कंटाळला ना, तो म्हणतो टेन्शन अनेक प्रकारचं ना, मरायचं पण अनेक प्रकाराने. इतकी तयारी केली त्याने. दोर घेतला, रिव्हॉल्वर लोड केलं, रॉकेलचं गॅलन घेतलं, विषाची बाटली घेतली आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला गेला. तिथले डोंगर असे समुद्रात घुसलेत. एक उंच पहाडावर चढला, झाडाला दोर टांगला, गळ्यात बांधून घेतला. मरणाच्या व्हरायटीज किती आहेत पहा. गळ्यात दोर अडकवला म्हणजे फास लावून मरायचं आहे. उंच कड्यावर चढला म्हणजे कोसळून मरायचं आहे. खाली समुद्र होता, बुडून मरायचं आहे. विष पिऊन घेतलं होतं, विषाची बाटली म्हणजे विषाने मरायचं आहे. गॅलन रॉकेलचं अंगावर ओतून घेतलं म्हणजे जळून मरायचं आहे. किती रीतीने त्याने अभंग सोडवायला घेतला होता पहा. कर्म काय झालं माहिती? गळफास बांधून घेतला होता, ते रॉकेल अंगावर ओतलं, काडी लावून घेतली. रिव्हॉल्वर लोड केलेलं, फक्त चाप ओढताना डोक्यावर लागायची गोळी दोराला लागली. काय काय झालं ते पहा आता. गोळी दोराला लागली त्यामुळं गळफास कॅन्सल. गोळी डोक्याला लागली नाही त्यामुळे बंदुकीने मरणं कॅन्सल. वरून कोसळून समुद्रात पडला, पाण्यात पडल्यामुळं आपटून मरणं कॅन्सल. अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलं होतं, पडला कशात? पाण्यात, जळून मरणं कॅन्सल. विष पिऊन घेतलं होतं, खारट पाणी पोटात गेलं तर त्याच्या उलट्या होतात, त्यामुळे उलट्यांनी पोटातलं विष बाहेर आलं. विष पिऊन मरणं कॅन्सल. हातपाय हलवत घरी आला, जेवलान संध्याकाळी कंडारीला कीर्तनात. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्यामुळे जर कोणी बोलला ना मी आता जीव देतो, त्याला लगेच सांगायचं लगेच जा. मरायच्या तू मरतो कसा तेच पाहायचंय. जीव कर्ममूर्ती आहे, त्याचं कर्म शिल्लक आहे, तोपर्यंत थांबावंच लागणार. संपलं की चालले तुम्ही. आता देवाची दया आहे म्हणून या सप्त्याला आपण आहोत, नाही तर आपले 2-2 पुण्यतिथ्या झाल्या असत्या. पुण्यस्मरण 2-2 महाराज येऊन गेले असते. कर्म आहे. जीवाच्या येण्याला कारण कर्म आहे, देवाच्या येण्याला कारण कर्तव्य आहे, ड्युटीज. जग तू बनवलंय ना,
ज्या कंपनीने प्रोडक्शन घेतलं ना त्याला शोरूमच्या जोडीला सर्व्हिस सेंटर उघडावी लागतात. जगत तू तयार केलं ना, मग याच्यात काही बिघाड झाला, काही उलतापालत झाली तर तुला यावं लागतं. हे तर माहिती आहे, नक्कीच आहे ना. ओ जब जब हो धर्म के हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. तभी तभी प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधि से जन पीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राष्ट्राच्या मदतीला आली. गोस्वामी महाराज म्हणतात, जब जब होय धर्म के हानी. ज्या वेळेला धर्माला हानी पोचते त्याची जबाबदारी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तुम्ही सगळे श्लोक बोलले माझ्या जोडीला. हे B.R. चोप्राचे उपकारच आहेत ना. चांगलं देणं जुन्या लोकांना जमत होतं. आता पठाण काय, चोर काय, लबाड काय, विठाला यांचे रंगच बेशरम झालेत. विठाला देवाचं येणं हे कर्तव्य आहे, त्याची ती जबाबदारी आहे. जर तुम्ही हे निर्माण केलं तर हे नीट राहिलं पाहिजे. यासाठी अधूनमधून तुम्हाला यावं लागतं. पण ध्यानात ठेवा, देवाचं येणं असं टप्प्याटप्प्यात आहे. म्हणजे राम आणि नंतर डायरेक्ट कृष्ण. पण मग राम ते कृष्ण या मधल्या जबाबदाऱ्या कोणीतरी सांभाळत असेल ना, ते ज्ञानोबा आणि तुकोबा आहे. मधल्या काळातलं संतुलन सांभाळतात ते संत आहेत. आणि ते संत ते सांभाळतात काय, कारण त्यांचं काय कर्तव्य आहे काय? त्यांनी काय ठेका घेतला आहे? अजिबात नाही. आमचं अधर्म आचरणाने होणारं पतन त्यांना पाहावत नाही. त्यांची करुणा त्यांना यायला भाग पडते. दिन जना उद्धराया आले. दीन जना उद्धराया आले. दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले. उद्धराया दीन जना उद्धराया दीन जना. ब्रह्ममूर्ती जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती जगी अवतरले. उद्धराया दीन जना उद्धराया डावी बाजू आहे पण उजवी बाजू आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली. उद्धरायाले दीनजना. त्यांच्या येण्याचं कारणच आहे अपार अशी करुणा त्यांच्या अंतःकरणात भरलेली आहे. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जन बुडता हे डोळा न देखावे म्हणून कळवळा येतो आहे. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष झाले जॉर्ज वॉशिंग्टन. प्रवास करत होते, मीटिंगला चालले होते. जाता जाता त्यांनी काचेतून बाहेर पाहिलं, खिडकीतून एक डुक्कर चिखलात फसलं होतं. 30+ वगैरे नव्हतं.
त्यांना काय दया आली, ते पटकन उतरले आणि त्या डुकराला बाहेर काढलं त्यांनी. पुढचे पाय धरून ओढले, पण त्यांना बाहेर काढताना हे गाळात फसले, यांच्या अंगाला चिखल लागला. हे तसेच मिटिंगला गेल्यावर लोक कुजबुजू लागले. जगात सगळ्यात लवकर येणारं पीक कुजबुज. बरं, ती कुजबुज म्हणजे माऊलीच्या भाषेत हे ब्रह्मगिरी उनी न निघे आणि कीर समुद्री न रिगे, त्याला म्हणतात कुजबुज. विठाला हाफ नॉलेज अँड फुल कॉन्फिडन्स. ते लोक कुजबुज करायला लागले. त्यांच्या लक्षात आली कुजबुज का चालली. ते म्हणाले, हे पहा, तुम्हाला असं वाटतं ना की माझे कपडे माखलेत म्हणजे मी काय कुठून पिऊन आलोय असं नाही. पाहिजे तर पिऊनला विचारा, मी पिऊन आलोय का. ते म्हणाले, मग कपडे का माखले. म्हणे, अहो एक डुक्कर फसलो होतं, त्याला बाहेर काढलं. त्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. कशासाठी. ते म्हणाले, एवढा दयाळू राष्ट्राध्यक्ष आम्हाला मिळाला की डुक्कर चिखलात फसलेलं त्यांना पाहावलं नाही, त्यांनी बाहेर काढलं, आणि म्हणून आमच्या राष्ट्राध्यक्षाचे कपडे माखले असतील तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे पुन्हा उभे राहिले. त्यामुळे मगाशी झाला तो समज होता ना, आता झालाय तो गैरसमज आहे. म्हणाले, कसं काय. मगाशी तुम्हाला वाटलं की मी पिऊन पडलोय आणि आता तुम्हाला वाटतं की मी त्या फार दयाळू आहे. मी दयाळूही नाही, पिऊन सुद्धा नाही. म्हणे, मग काय कारण. म्हणे, मी बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत कीर्ती वाणू कायमी पतित कीर्ती या कारण अवतार तुम्हा या कारण. काय महाराष्ट्राची मृदंग श्रीमंती पांचाळ आडनावाला देऊन टाकली. विठाला काय येतात ते, त्याचं कारण महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणू. तुम्ही संत आहात आणि तुम्ही संत आम्हाला माय बाप आहात. खरं तर आईला बाप होता येत नाही आणि बापाला आई होता येत नाही, पण संतांना माय आणि बाप दोन्ही होता येतं. तशी एकत्र येणं फार कठीण. जगन्नाथ अण्णांचं कीर्तन चालू होतं आणि ते गायकांचे प्रयत्न चालले होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. अण्णा मिश्किल होते फार. जगन्नाथ अण्णा म्हणजे वारकरी संप्रदायाची मूर्तिमंत प्रतिभा, मूर्तिमंत प्रतिभा. आणि म्हणून अनेकांना त्यांचा द्वेष करण्याची इच्छा झाली. विठाला कारण ज्ञानाच्या प्रांतात सगळ्यात जास्त शत्रू प्रतिभेला येतात. अवजडाला काही अडचणच नाही. विठाला अण्णा फार मिश्किल होते. अण्णांनी त्या गायकांना विनंती केली, अहो म्हणे ते माय आणि बाप एकत्र ठेवता आले तर पहा ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. बरं, ज्या गायकांना अण्णांनी सूचना केली तो गायकही मिश्किल होता. तो म्हणाला, अण्णा 4 वेळा प्रयत्न करून झाला, ते मायन बाप एकत्र राहतच नाही म्हणे. ते म्हणाले, कसं काय. म्हणे ते असं होतं एकत्र ठेवायला, माय तालात बसेना आणि बाप ठेक्यात येईना. विठाला माय आणि बाप हे एकत्र कसे का आणायचे. ते फक्त संतांना जमेल, बाकी कोणाचं कामच नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत
हे माय आणि बाप सांगण्यामागचा उद्देश काय सांगतो आपल्याला. लांब असलेल्याला जवळ घ्यावं हे जमण्यासाठी माणूस माय असावा लागतो, आणि ज्याला जवळ घेतलं त्याला उंचावर नेण्यासाठी माणूस बाप असावा लागतो. विठ्ठला भगवान बाबांनी सगळ्यांना जवळ घेतलं ही त्यांच्यातली माय, आणि शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं त्यांच्यातला बाप. विठ्ठला नुसते जवळ घेतले आणि उंचावर नाही नेले तर उपयोग काय. काही माणसांना फार लोक गोळा झाले. अरे मग गोळा झाले तर त्याचा गोळाच राहिला, त्याला आकार कोणी द्यायचा. गोळा झालेल्या लोकांच्या त्या गोळ्याला आकार देता आला पाहिजे. बरं काही ना उंचीवर नेता येतं पण मग जवळ घेता येत नाही, आणि जवळ घेणं फार कठीण आहे. जवळ घेता आलं पाहिजे. कदाचित ज्यांना जवळ घ्यायचं आहे तो घेऊन पण आलेला असेल, त्याला पण जवळ घेऊन आणि उंचावर न्यायचं आहे. हे ज्यांना जमतं त्यांना वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा असं म्हणतात, जवळ घेणं आणि उंचावर नेणं. अजून सोपं सांगतो, जवळ घेण्यासाठी आधाराची भूमिका लागते आणि उंचावर नेण्यासाठी आकाराची भूमिका लागते. जवळ घेण्यासाठी साधू माय होतो आणि आकार देण्यासाठी साधू बाप होतो, आणि दोन्ही आवश्यक आहेत. पटवून देतो तुम्हाला. मडकं माहिती आहे? मडकं नाही आयुष्यभर माहीत झालं तरी काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही फारच पुढे गेले. कोरोनामुळे असं झालं सगळं. विठ्ठला फारच धाक घेतलाय बा तुम्ही. मी थोडं काय म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट डेड एंड. ते पूर्वी कुंभार गल्लीत मिळायचं, आता ऑनलाईन मिळतं ॲमेझॉनवर फक्त ₹999. 999ला फक्त म्हणण्याची डेअरिंग तेच करू शकतात. त्या कुंभार गल्लीत गेल्यानंतर तो कुंभारदादा त्या मडक्याला फायनल फिनिश करत असतो. तो जेव्हा फायनल फिनिशिंगवर ते मडकं येतं ना, तेव्हा त्या कुंभारदादाचा एक हात दिसतो, दुसरा दिसतच नाही आपल्याला. मग दुसरा हात नाही दिसत म्हणजे तो नाही का? मग कुठं आहे? हात आहे पण तो आत आहे, आणि बाहेरून थोपटण्यानं त्याचं ठोकायचं काम चालू आहे. यातला कोणता हात नसला तर चालेल, आतला का बाहेरचा? दोन्ही पाहिजेत का? जर बाहेरचा हात नसला तर मडकं ओबडधोबड राहील, आणि आतला हात नसला तर बाहेरच्या ठोक्यानं ते तुटून जाईल. बाहेरच्या येणाऱ्या धक्क्याने ते मडकं आतून तुटून जाऊ नये म्हणून आत एक हात लागतो, आणि आत आधार दिल्यानंतर बाहेरचा शेप नीट यावा म्हणून एक हात बाहेर लागतो. जरा सोपं बोलू, जो हात आतलं काम करतो तो आधाराचा हात आहे, आणि बाहेरून काम करतो तो आकाराचा हात आहे. अजून सोपं सांगू, तुम्ही आकार देता तो हात जगाला दिसला तरी चालेल, पण तुम्ही कोणाला आधार दिला असेल तर तो हात दिसू देऊ नका, तो आत ठेवा. विठ्ठला हल्ली आधार कमी आणि त्याचा बाजारच जास्त, फार कठीण राहतं. आमच्या तर गळी पडतात, महाराज हे धोतर घ्या आणि पुढं तेवढ्यावर थांबत नाही. ते हे नेसूनच कीर्तन करा. बरं एवढ्यावर म्हटलं असतं तरी झालं असतं ना. ते कीर्तनाला त्याच्या 8-10 जणांना घेऊन येतं, तो तिथून बोट दाखवतो, ते बाबाने आज जे धोतर नेसलंय ना. म्हटलं हे द्रौपदीपेक्षा कठीण वस्त्रार नाही बाबाचं. विठ्ठला तुम्ही कोणत्याही आध्यात्मिक माणसाला मदत जरूर करा, पण तुम्हाला जर ते दाखवायचं असेल तर अजिबात करू नका. तो देवाचा माणूस आहे, देव त्याच्याकडे लक्ष देईल. एक तेजस्वी प्रचारक तुमच्या ह्या चुकीच्या अहंकाराच्या स्वभावामुळे कदाचित तेजस्वितेतून लाचारीत कन्व्हर्ट होईल, आणि त्या लाचारीने देवाचा विचार मांडता येत नाही. लक्षात ठेवा, देवाचा विचार घेऊन जाणारा माणूस तेजस्वितेनेच उतरला पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा दुबळ्या प्रचारकांमुळे समर्थ विचार सुद्धा दुबळे झाले. विठ्ठला
मला एक जण म्हणाला, महाराज आमची तारीख घ्या. म्हटलं पाहतो. म्हटलं खाली नाही. तो त्यांनी घ्यायलाच लागेल. म्हटलं अशी दादागिरी काय करते. म्हणजे तुम्हाला फाट्यावरून एकदा फटफटीने सोडलं होतं. म्हटलं घरी ये, तुला नवी फटफटी घेऊन देतो, परत हे काढायचं नाही. विठ्ठला हो काय कठीण आहे हो. काही दिवसांनी कीर्तनकारांना हात मिळवणार आहेत लोक. पाया पडायचं तर बंदच होऊन गेलं. नमनाच्या नमस्काराच्या भावना उरल्या नाही. तो विनय भाव दिसत नाही. त्याचं कारण आहे तेजस्वी विचाराने. काय तेजस्वी विचार तेजस्वी रीतीनेच घेऊन जायला पाहिजे होतं ना. अलेक्झांडर हिमालयात गेला होता. तिथे एक साधू दिसला गुहेत. असे पाय सोडून बसला होता. हा त्याच्या सैनिकाला सेनापतीला म्हणतो, याला माहीत नाही का रे मी सम्राट आहे आणि माझ्यासमोर पाय सोडून बसलाय, पाय पसरून बसलाय. त्या साधूला याची भाषा कळत होती. साधूला सगळं कळतं. त्यांनी सांगितलं, हे राजा, मी पाय पसरून बसलो याचं तुला अप्रूप आहे ना. मी पाय पसरू शकतो कारण मी हात पसरणारा नाही आहे. विठ्ठला हात पसरू नये. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनकारांनी पाकिट फोडू नये आणि भरणारांनी त्यांना फोडायची पाळी आणू नये. दोघांनी आपापल्या पद्धतीने चालावं. कशाला भानगडी होती. केवढी चर्चा असते. अख्खं व्हॉट्सअप प्रदूषित आहे. कीर्तनकाराने तुम्हाला झालं ना, दिलं ना, काय बोलायचं ते आधी बोला, नंतर त्याची चर्चा. तिथं थांबायचंच नाही. गाडी 5 किलोमीटरवरून रिटर्न ना दा. कशाहून रिटर्न. सकळ जीवाचा तुझं मोकलील. तू देवाचा माणूस आहे ना, तू तिथं भांडत बसायचं नाही. आणि आलेल्या लोकांनी ध्यानात ठेवायचं, या माणसाला तृप्त करून पाठवायचं. हा देवाचा माणूस आहे. विठ्ठला तुम्ही मीडियाला मॅटर पुरवू नका. मीडियाला इश्यू करू नका. एक तर आधी धार्मिकतेला प्रदूषित करण्यामागे सगळे बिलगलेले आहेत. निमित्त शोधतायत ना. त्याच्यामुळे आपण आपल्या वजनात राहायचं. विठ्ठला मला म्हणायचं काय, आधार आणि आकार दोन्ही गरजेचे आहेत. आणि साधूकडे दोन्ही असतात. सांगतो ना, मला 10:30 सांगायचंच आहे सगळं. सातारा जिल्ह्यात एक संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांच्याकडे एका घरच्या लोकांनी एक असाच उद्धट वायचळ एक आणून दिला, पोरगा सोडून दिला. ते म्हणलं घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की परमार्थात तेच वापरावं जे प्रपंचात अजिबात उपयोगाला येत नाही. आपण घेतलेले निर्णय काहीसे तसेच आहेत. लोक म्हणतात, महाराज एकदा रिटायर झालो. मला तर बरेच जण असे बोलले. त्या भरोश्यावर मी तो वानप्रस्थ आश्रम काढला. ते पत्ताच नाही त्यांचा. कुठं गेले काय कळलंच नाही रिटायरवाले. म्हणजे आम्ही वय सुद्धा कोणतं दिलं देवाला. चांगलं द्यायला पाहिजे होतं ना. आणि तरुण वयात परमार्थाचा आनंद किती छान घेता येतो ते कोणाला पटत नसेल इथल्या युवकांना तर त्यांनी मला भेटा. माझं वय आता 41 रनिंग 41 आहे. 41 आहे. आणि मी व्यासपीठावर उभा आहे. त्याचं एज आहे 28. मी 12व्या वर्षी व्यासपीठावर. तेव्हापासून आतापर्यंत थांबलो नाही. ब्राह्मणांमध्ये आम्ही कीर्तनाला जायचो. 11-11 वर्षाचे चातुर्मास झाले. ते सगळे ऐकायला म्हातारे आणि मी त्यांच्यात पोरं सवादा. त्यातला एक जण म्हणाला, हो तुम्ही कीर्तनकार काय. म्हटलं हो. या वयात. मी त्यांना म्हटलं यावयात. या वयात नाही, यावयात. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. नटे हरे कीर्तनात. नटे हरे कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. हरे कीर्तनात नटे हरे कीर्तनात. हरी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात.
चाल पण तरुणच लावली हा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. किती गोड वाटतो, किती सॅटिस्फॅक्शन आहे. ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या म्हणून आपली लाळ गळते ना, त्या गोष्टींची तुम्हाला पाहून लाळ गळली पाहिजे. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. 42व्या वर्षी तुकोबार वैकुंठाला जातात. भजनासाठी दिलेला काळ चांगला आहे ना. आपण कोणता काळ भजनाला ठेवलाय? पार काळ दारात आला. काय कमाल आहे ना. एक तरी पार्ट नीट आहे का? काय देव स्वागत करील आपल्याला. अहो, कोमेजलेली फुलं सुद्धा आपण देवाला घालत नाही, ती सुद्धा कळ्या आता उमललेल्या त्याच घालतो ना. काय स्थिती, काय कंडिशन काय आपली. कोणताच अवयव धड आणि ठीक नाही. त्या काळात देव तरी काय खुश होईल आपल्याकडे पाहून. मला हा विचार करायचा आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की म्हाताऱ्या माणसाने कीर्तन ऐकू नये. मी असं म्हणालो नाही की म्हाताऱ्या माणसाने कीर्तन ऐकू नये. माझं म्हणणं इतकंच आहे, म्हातारे झाल्यावर कीर्तन ऐकू नका. कीर्तन ऐकता ऐकता म्हातारे वा. विठ्ठला विठ्ठला विठाला पूर्ण भरीचा काळ तिथं घाला, मग बघा केवढा आनंद आहे. आणि अण्णा, कीर्तन सोडून माझं कशावर प्रेमच बसलं नाही. म्हणजे मला आजही फील आहे की देवाने मला फक्त एवढ्याच कामासाठी घातलंय जन्माला. माझं लग्न 1 मे 2008ला झालं. आणि श्यामसुंदर महाराज सोन्नरचे आहेत ना पत्रकार, त्यांनी फोन केला, महाराज तुमचं लग्न 1 मेला आहे. म्हटलं मग काय अडचण, आमची तारीख आहे. काय तारीखवाल्यांची डेअरिंग आहे. तर आमची तारीख आहे या दिवसाचं, तुमच्या लग्नाचं काय करायचं. म्हटलं किती वाजता आहे आपलं कीर्तन. म्हणे 8 ते 10. म्हटलं काही काळजी करू नका. आम्ही 12ला लग्न लागलं, 4 वाजेपर्यंत रिसेप्शन चाललं, 6ला सगळं आवरलं, 8 ते 10 दोघांनी जाऊन कीर्तन केलं. काली या भोगाशी असावी साधं. मला म्हणायचं काय, तुम्ही हे सगळं जर करून पाहाल, भरीचा काळ, उभारीचा काळ भजनात घालवा, देव प्रसन्न होईल हो. आणि तुम्हाला कायम प्रसन्न ठेवील. नसतेच लग्नपत्रिकेतली जा गजानन प्रसन्न, कुलस्वामिनी प्रसन्न आणि हा विषण्ण. आता तूच प्रसन्न नाही तर तुझ्या कुठला देव प्रसन्न होणार आहे. काय कमाल आहे माणसांची. पण योग्य काळ दिला पाहिजे, योग्य वेळ दिली पाहिजे, योग्य समय दिला पाहिजे ना. ते फार वात्रट तो दिला आणून महाराजांकडे सोडून. आणि लोकांचं म्हणणं तेच राहत, पूजेला सुपाऱ्या कोणत्या आणतात. ती सुपारी पाहिल्यावर देव याची सुपारी कोणाला न देव म्हणजे झाला. काय हाल त्या सुपारीचे. कीर्तनकारला पण सांगतात, महाराज बाबा घेऊन जायला तुमच्या बरोबर. तेव्हा का सांगून ऐकत नाही, अभ्यास नीट करत नाही. काय 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 आता कीर्तनकार आहे का घंटा गाडी आहे. विठ्ठला अण्णा अख्खं कसं सांगून चालेल. अर्ध कळलं पाहिजे, अर्ध नाही कळलं पाहिजे. थोडा व्यायाम तर होऊ द्या. एखाद दिवस त्रास घ्यायला काय हरकत आहे. विठ्ठला तो दिला महाराजांकडे, राहू द्या. महाराजही नाही म्हणाले नाही. कारण आपण म्हणतो ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हे रंजले गांजले म्हणजे काय माहिती आहे. आपण तर जनरल शब्द रेटतो, दिन दुबळे जनता जनार्दन. तसं नाही आहे. लक्षात ठेवा, जो विषयात रमलेला आहे त्याला रंजलेला म्हणतात, आणि जो दुःखानं त्रासलेला आहे त्याला गांजलेला म्हणतात. मग विषयात रमलेला म्हणजे रंजलेला असो, नाही तर दुःखानं त्रासलेला म्हणजे गांजलेला असो, त्यालाही जो आपलं म्हणतो. खरं तर आपल्याला संत जवळ करतात. किती घाण असते आपल्या मनात. काम क्रोध लोभ यांची बजबज पुरी आहे. आणि संतांनी तर आपल्याला स्कॅनर असतं त्यांच्या डोळ्यात. आपल्या मनात काय घाण आहे ना, त्यांनी नुसती नजर टाकली तरी आपली चलबिचल चालली त्यांना कळते. आणि तरी ते जवळ घेतात. याला तोची साधू ओळखावा. दुःखी माणसाला कोण जवळ करतं, पण साधू त्याला जवळ करतात. बरं एवढं करून पण कळायला पाहिजे ना चांगली वाट. लक्षात ठेवा, सत्संग संधी आहे आणि एक धोका सुद्धा आहे. सत्संग संधी कशी, जो कुठंच सुधारला नाही तो सत्संगात आल्यावर सुधारल्याशिवाय राहणार नाही, ही संधी. आणि धोका, जो सत्संगात येऊन पण सुधारला नाही, जगात तो कुठेही जाऊ द्या तो सुधारणार नाही. विठाला आता गोंदवलेकर ज्यांच्यासाठी राम रडतो, त्या महाराजांचं सानिध्य मिळालं किती चांगलं राहायला पाहिजे होतं.
तो महाराजांजवळ असताना गावातल्या एका बाईचा त्याला नाद लागला. एक दिवस तो रात्रीच्या भजनाला दिसला नाही. महाराज मशाल घेऊन त्याला शोधायला लागले. तो रात्रभर शोधल्यानंतर पहाटे मानगंगा नावाची नदी वाहते गोंदवले गावातून. त्या मानगंगा नदीच्या तीरावर त्या स्त्रीसोबत हा विवस्त्र अवस्थेतल्या शयनस्थितीत दिसला. महाराजांना अत्यंत वाईट वाटलं. महाराज म्हणाले, अरे 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 अरे, इतका सुंदर मनुष्य देह जो भजनासाठी देवाने दिला, त्याचा असा वापर, त्याचा असा विनियोग. महाराजांना तरी दया आली. महाराजांनी आपल्या अंगातली बंडी काढली, कफनी, आणि त्याच्या अंगावर टाकली. महाराज निघून आले. सूर्य वर आला, ऊन यांच्या अंगावर पडली, हे सावरायला लागले. पण त्याचे एक धक्का बसला, तो आपल्या अंगावर महाराजांची कफनी आहे. याचा अर्थ महाराजांनी आपल्याला या अवस्थेत बघितलेलं दिसतंय. तो तसेच होय नाही ते सावरलेलं गेला पळत. महाराज राम मंदिरात जप करत बसले होते. श्रीराम जय राम जय जय राम. हा गेला, महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. महाराज चूक झाली, क्षमा करा, मी असं नरकाच्या परिणामाचं जीवन नव्हतं जगायला पाहिजे होतं. महाराजांनी त्याला तिथून गिरनारला पाठवलं. त्याच्याकडून काही साधना करून घेतली. महाराज गिरनारला गेल्यावर तिथून त्याला हिमालयात पाठवलं आणि उद्धाराच्या समीप नेऊन ठेवलं. मला काय म्हणायचं आहे, महाराज त्याच्या अंगावर कफनी टाकतात कारण महाराज माय होते, आणि महाराज त्याला गिरनारला पाठवतात, महाराज बाप होते. विठ्ठला 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 विठ्ठला. कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. महाराज मी तुमचं काय बरं वर्णन करणार. तुम्ही कृपावंत आहात. कृपावंत आहात म्हणजे आलेत म्हणून कृपा करतात असं नाही. तुमचा अवतारच कृपा करण्यासाठी आहे. दुसरं चरण अवतार तुम्हा मधरया करा. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रघुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रघुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रघुमाई. विठोबा रखुमाई. हरी विठोबा. ती मागणी अपूर्ण राहू नये त्यासाठी त्याचा भाव आधी विशद करतो. महाराज पहिल्या चरणामधून संतांना असं सांगतात की तुम्ही माझ्यावर कृपा केली पाहिजे, कारण तुम्ही कृपावंत आहात अशी तुमची सर्वत्र कीर्ती आहे. मला नाही वर्णन करता येत ती. मग तुमची कृपावंत अशी जर कीर्ती आहे तर ती कीर्ती माझ्या बाबतीत पण थोडीशी प्रकाशित होऊ द्या. त्यामुळं मागणं जरी नाही मागितलं तरी त्यातला अध्यारूत जो भाव आहे तो तर आपल्याला कळला पाहिजे.
हो साधा विचार. आपण फोनवर जर काही माणसं फोनवर बोलतात, काही माणसं फोनवरच बोलतात, काही माणसं तो फोनवरच बोलतातच. विठ्ठला काय त्यांची क्षमता असते, काय त्यांची पद्धत असते. कधी कसे चालू कीर्तनात बोलतात कळत नाही. फोनवर बोलणं आहे ना, समोरचा माणूस त्याच्याशी काय बोलला हे आपल्याला ऐकू येत नाही, पण हा त्याच्याशी काय बोलतो यावरून त्याने काय विचारलं असावं याचा अंदाज तर येतो ना. त्याला तर अध्यारूत म्हणतो. हा इकडून सांगतो नाही 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 लॉकडाऊन आहे, याचा अर्थ त्यांनी उसने मागितली तिकडून. काय मागितले असावे? उसने 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 मांगा है. आम्ही इथून आपण म्हणतो तब्येत माझी एकदम ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय विचारलं असावं आता तब्येत कशी आहे. हे जसं जाणता येतं तसं तुकोबारायांचे जे शब्द व्यक्त आहेत त्यातला अव्यक्त भाव आपल्याला जाणता येतो. तुम्ही माझ्यावर कृपा करा, आणि कृपा करण्यासाठी मी जसा आहे तसा झालोय. पतित म्हटलंय महाराजांनी, पतित. ज्याचा इंद्रियावर संयम नाही, चांगल्या गोष्टी त्याच्याकडून घडत नाहीत आणि वाईट घडल्याशिवाय राहत नाहीत, अशा 3 गोष्टी एकत्र आल्यावर माणूस पतित होतो. विहितस्यानुष्ठानं निंदितस्याच सेवनात अनिग्रोश्च इंद्रियाणाम नरम पतन मृच्छति. मनुस्मृतीने सांगितलेली पतिताची व्याख्या आहे. विहितस्यानुष्ठानं, जे विहित आहे ते घडत नाही, जे निंद्य आहे ते घडल्याशिवाय राहत नाही, आणि इंद्रिय आपलं ऐकत नाहीत. या 3 गोष्टी एकत्र आल्यावर माणूस पतित होतो. मी पतित झालो, कारण त्यांच्या कृपेसाठी आपल्याला पतित व्हावं लागतं, त्याशिवाय कृपा होत नाही. सोपं सांगतो तुम्हाला. विहिरीतून जर पाणी काढायचं असेल तर आपण साधनं वापरतो ना. कोणी मोठ वापरतात, कोण रहाट वापरतो, आणि उरलेले काय म्हणतात त्याला? पोहरा ना. कसा बनवावा ते काय सांगावं लागतं का? होममेड. तेलाची 5 लिटरची गॅलन घ्यायची, तिचा शिरच्छेद करायचा, राहून केतू. पुढील कार्यक्रम. मी मुंबईकर असलो तरी मला माहिती आहे. लोखंडी तार वाकवायची, बरोबर ना, दोन्ही बाजूनी 2 कान टोचून घ्यायचे, त्याला मधून दोर बांधायचा. झालं का? का काही राहिलं? बघा परत राहिलंय काहीतरी. काय? हां, दोन्ही बाजूला एका साईडला काय बांधायचं? दगड बांधा, नाही तर नट बोल्ट. हायवे जवळ असलेल्यांना फार लाभ होतात. ते काही पडू द्या, ते तशी ऐसा लाभ बांधा गाठी. फ्लावरचा ट्रक पलटी झाला तर 8 दिवस फ्लावरच. विठाला परंतु दोन्ही बाजूला बांधायचा का नट? नाही, तो एकाच बाजूला. का बरं नाही बांधला? तर नाही बांधला तर पोहरा पाण्यात पडल्यावर सरळच राहतो, आणि सरळ राहिला तर पोहऱ्याला पाणी नाही मिळू शकत. ते पाणी त्या पोहऱ्यात येण्यासाठी तो पोहरा असा कलंडला पाहिजे, आणि कलंडण्यासाठी काहीतरी वजन बांधलं पाहिजे. जर कलंडता आलं पोहऱ्याला तर पोहरा रिकामा राहणार नाही, पण पोहरा कलंडला नाही तर तो कधीच भरणार नाही. बरेच पोहरे कलंडता न आल्यामुळे रिकामेच आहेत. विठाला श्री संताची माथा चरणावरी, माथा चरणावरी, माथा चरणावरी, हे साष्टांग हे करी दंडवत, हे करी दंडवत. गीतेने ज्ञानप्राप्तीची संहिता नियम सांगितलाय. तद्विधी प्रणिपातेन. तिथं प्रणाम केला पाहिजे, तिथं नमस्कार केला पाहिजे. हल्ली माणसाला नमस्कार करायला फार जीवावर येतो. आमच्या मुंबईकरांनी गुरुपौर्णिमेला एकदा गुगल पूजला, जागतिक गुरु. म्हटलं कसं काय रे गुगल पूजला? गुगळे महाराज, GOOGLE, गुगळे. ते म्हणाले काही माहिती विचारा, लगेच इन्फॉर्मेशन, विकिपीडिया. मी म्हटलं अरे तरी पण कोणतरी गुरु पाहिजेच ना, तर कशाला काही टाईप कराल, सर्च मारा की लगेच इन्फॉर्मेशन. मी म्हटलं गुगल काही माहिती देतो ठीक आहे, पण सर्च करण्यासाठी टाईप काय करावं हे सांगणारा जो लागतो तो गुरु. कारण तू तिथं काय टाईप करशील हे तू काय टाईपचा आहे यावर अवलंबून आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला खेड्यांची आज चिंता आहे.
कारण तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. खेड्यातल्या नव्या पिढ्या कामातून घालवल्यात गुगलने. आज काय स्थिती आहे, मुलांचं समुपदेशन करण्याची पाळी आली आहे. राखाडीच्या ढिगावर ते सापडताना असे कळपानेच भेटतात कुठंतरी. मला म्हणायचं काय, शहरातली मुलं अत्यंत सुज्ञ आहेत, त्यांच्या करिअरच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत. कोणती गोष्ट किती मर्यादित ठेवावी याचा विवेक आहे. मला असं वाटतं खेड्यातल्या युवकांनी याचं व्यसन बनवू नये. तिथून तुम्हाला उभारीचं काही तत्वज्ञान मिळेल ते घ्यावं. उद्ध्वस्त होण्याची अवदसा आणू नये. विठ्ठला मला म्हणायचं काय, तिथं विनम्रता पाहिजे. पतित होऊन कृपा मिळवतायत, ती कृपा मला पाहिजे. मी पतित झालो. उद्धरावे जनजड जीव, माझ्यावर कृपा करा ही पहिल्या शरणातली मागणी. जनजड जीवांचा उद्धार करता मग मला का बाजूला ठेवलंय? मग जन म्हणून उद्धार करा, नाही जन म्हणून जड म्हणून करा. नसोल दिसत जड तर जीव म्हणून तरी करा ना. एवढंच जीवावर आलंय. जनजड जीव, दुसऱ्या चरणाने माझा उद्धार करा असं सांगितलं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. जर एवढ्या गोष्टी जगात वाढवल्या तर माझ्या अंतकरणात पण या वाढवा ना. जगात सुख वाढवलं, माझ्या जीवनात सुख वाढवा. जगात धर्म वाढवला, माझा टिकवा. कुळाचार तिथला सांभाळला, विठ्ठलाची भक्ती हा आमचा कुळाचार माझ्या जीवनात राहू द्या ना. विठोबाचं नाम माझ्या जीवनात सुद्धा याची वाढ पाहिजे. हे प्रेम वाढलं पाहिजे, यासाठीचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे सुख भक्ती भाव धर्म कुळाचार विठोबाचं नाम हे वाढलं पाहिजे. म्हणजे क्षेमाची मागणी हे तिसरं चरण आहे. आणि तुमच्या सानिध्याने अनेकांचं कल्याण केलंय. मी तुमच्या सानिध्यात आलोय, त्या संघाने माझाही उद्धार करा हे शेवटच्या चरण. गमने गुण चंदनाचे अंगी, गुण चंदनाचे अंगी, गमने गुण चंदनाचे अंगी, गमने गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जना, तैसे तैसे तुम्ही जगी संत जना तैसे तुम्ही जगी. अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर हा 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानराज तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. मग तुमच्या सानिध्यात आलेल्या सगळ्यांचं कल्याण केलं ना. संतांनी सरतो केला तैशा परी, संतांनी सरता केलो तैशा परी. चंदनाने बोरी व्यापी येल्या, माझं कल्याण करा, माझं हित करा. त्यासाठी तुम्ही आलात ना. तुमचं कामच ते. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती, पुसो निशिण हरिती देती सुख. त्या संतांच्या मनात जरी आपल्या कल्याणाचा विचार आला तरी आपलं कल्याण झालं समजा. शेवटचा भाव सांगतो, थांबतो. ज्यांनी साधनेनं नामानं आपलं चित्त एकाग्र केलं, त्याच्या मनात आपल्या कल्याणाचा विचार आला पाहिजे. त्याच्या मनात आपल्या कल्याणाचा विचार ज्यानं येईल ते आपण केलं पाहिजे. ते आहे नामस्मरण. मला असं वाटतं, ज्यांना वाटतं वामन भाऊंची आपल्यावर कृपा व्हावी त्याने नामस्मरणावर प्रेम करावं. आणि ज्याला वाटतं भगवान बाबांची आपल्यावर कृपा व्हावी त्याने ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं. या दोन संतांच्या मनात आमच्या कल्याणाचा विचार येण्यासाठीचे हे दोन पर्याय आहेत. यावर पूर्णतः या साधनाची शरणागती पत्करा. जीवनात कल्याण झाल्याशिवाय कल्याणवाले सांगतात एवढ्यावर तर विश्वास ठेवा. संतांनी आम्हाला दुसरं तरी काय सांग. आणि त्यांच्या वाटेनं चाललेला अजून कोणी दुःखी झाला नाही आणि त्यांची वाट सोडलेला अजून कोणी सुखी झालेला नाही. जगाचे दाखले तपासा तुम्ही. काहीच नियमात करून. आमच्या त्या सोनगीरला एक उत्सव झाला.
100वा समाधी उत्सव होता. गोविंद बापजी नावाचे संत फार मोठा उत्सव केला. ॲक्च्युअली ते नारदीय परंपरा. ते म्हणाले आम्हाला वारकरी कीर्तन ठेवायचं. 3 दिवस आम्ही कीर्तनं केली. बरं, उत्सव इतका मोठा की उच्च प्रतीचा वर्ग सगळा तिथे. त्या गोविंद बापजी महाराजांचं त्याने आम्हाला वैशिष्ट्य सांगितलं. ते आलेल्या प्रत्येक संसारी माणसाला 3च वाक्य सांगायचे. तेवढी सांगतो आणि थांबतो. ते म्हणायचे, खडी को छेडना नहीं, पडी को उठाना नहीं और किसी के सामने जाना नहीं. खडी को छेडना नहीं म्हणजे परस्त्रीचा आदर करा. पडी को उठाना नाही, जे माझं नाही त्याची मी आसक्ती धरता कामा नये. बांध कोरणारे, उतारे परस्पर नावावर करणारे. पडी को उठाना नाही, किसी के सामने जाना नाही म्हणजे कोणाच्या तोंडाला लागू नका, वादविवाद कोणाशी करत बसू नका. या 3 वाटा ज्याने जीवनात सांभाळल्या त्याला सुखी ठेवणं देवाला सुद्धा भाग आहे. मला म्हणायचं एवढंच. त्या वाटेनं आपण चालूया. संतांनी काय अवघड आणि किचकट सांगितलेलं नाही. हे असं तुमच्या वाट्याला गृहस्थाश्रमाला, तोही स्वच्छ गृहस्थाश्रम करावा. हो, स्वच्छ गृहस्थाश्रमी असावं आणि अशी दृष्टी यावी की आपल्या जीवनात मग फक्त आनंद उरावा. असा आनंद उरावा यासाठी उरात त्याला ठेवावं लागेल, नाही तर अडचणी उरावर बसतील. म्हणून कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मी कोणाशी कसं वागलं पाहिजे याचा विचार करा. आपल्याला जे करावं लागतं ती देवाची पूजा म्हणून करा. आपल्या जीवनात जे घडतं तो प्रसाद म्हणून गोड माना. वाट्याला आलेलं काम आणि मुखातलं नाम हे आनंदाचं समीकरण आहे. कधी चुकू नका. इतका गोड उत्सव तुम्ही करता. आमचे पांचाळ महाराजांसारखे मृदंगवादक, रविदास महाराज आणि सगळीच ही गोड गळ्यानं गाणारी गंधर्व सभा संत वचनांना आपल्या मनाला आणि कानाला अधिक मधुर्य निर्माण व्हावं यासाठी 4 तास ध्वनिवर्धक व्यवस्थाही तुम्ही फार गोड पद्धतीने सांभाळली आणि आपण सर्वांनी छान ऐकलं. मफलर बांधल्यामुळं फिल्टर ऐकायला गेलं असेल आज कीर्तन, तेव्हा असा सर्व आनंद तुम्ही श्रवणाचा उत्सवाचा घेतला. भगवान बाबांची, वामन भाऊ महाराजांची कृपा या कंडारी गावावर कायम राहो. या गावाला सुख, शांती, संपत्ती, ऐश्वर्य, मान, मरात, पद, प्रतिष्ठा, शांती, सत्संग, भगवत भक्ती आणि नामाचं प्रेम मिळो ही प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिले गुरे वेडे वागुडे उत्तरे करा क्षमा नाही उच्चारिला अधिकार रे आपुला क्षमा कामने दाने करारा क्षमा पराधम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम कुंडलिक वरिष्ठ